साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार, केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रांची माहिती. हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. पुण्यातील पूरबाधित परिसराला ठाणे पालिकेची मदत, ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाळ साचलेल्या भागांची स्वच्छता. आवक वाढल्यानं पुण्यातील बाजार समितीमध्ये पालेभाज्या स्वस्त, पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पालेभाज्यांची आवक पूर्वपदावर येण्यास सुरुवात. राज्यामधील आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर. 51,099 उमेदवारांना प्रवेशाची संधी. 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या यादीचे प्रवेश होणार. एमपीएससीचे 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील दिव्यांग उमेदवारांची फेर वैद्यकीय तपासणी होणार. 8 उमेदवारांची प्रमाणपत्र खरी आहेत का याची तपासणी मॅटच्या आदेशानुसार होणार. सीयूईटी यूजीचा निकाल जाहीर. यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा. गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर उशिरानं निकाल जाहीर. दिल्लीमध्ये आयएस कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर एमसीडीची मोठी कारवाई. तळघरातील 13 कोचिंग सेंटर सील. घटनेमध्ये कोचिंग सेंटरच्या मालकासह इतर एकाला अटक. रेल्वे स्थानक रेल्वे परिसरामध्ये हरवलेली 116 मुलं पालकांच्या स्वाधीन. रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई. ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहीम सुरू. पुराच्या पाण्यामध्ये मक्कीटोला इथल्या पूल वाहून गेला. भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली परिसरामधली घटना. प्रवाशांनी पुलावरून प्रवास करू नये, प्रशासनाचं आवाहन. परभणी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण. शेतीच्या अंतर्गत मशागतीची कामं रखडली. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक केला. जिल्ह्यामध्ये 122.6% पाऊस. मनोज जरांगेंच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. 7 ऑगस्टला निघणाऱ्या रॅलीच्या नियोजनासाठी बार्शी शहरामध्ये संपर्क कार्यालय सुरू. मुंबईकरांना दिलासा. आजपासून 10% पाणी कपात मागे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पालिकेचा निर्णय. म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी. गोरेगाव, पवई, विक्रोळीमधील घरांचा समावेश. घरांच्या किमती 34 लाखांपासून सुरू होणार. मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई होणार. पालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती. एमएमआरडीए उभारत असलेल्या मेट्रो पास मार्गाच्या पहिल्या टप्प्यामधील कामाला आणखी वेग येणार. मार्गावरील 6 स्थानकांच्या स्ट्रक्चरल स्टील वर्क आणि फिनिशिंगसाठी एजन्सीची नियुक्ती. शिव उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. अंधेरीमधील उद्योग उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवरून पेच. मुंबई महापालिकेचे एमएमआरडीएला पत्र. एमएमआरडीएला पुलाची दुरुस्ती करण्याबाबत पालिकेनं पत्र पाठवलं.